भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो आणि रिव्हर्स रेपो दरामध्ये पाव टक्क्यांनी कपात केली आहे। रिझर्व्ह बँकेचं चलन धोरण जाहीर झालंय। आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी नवं धोरण जाहीर केलंय। नव्या दरांनुसार रेपो दर 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांवरती आलाय, तर रिव्हर्स रेपो दर हा 6 टक्क्यांवरून 5.75 टक्क्यांवरती आलाय। आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्जावरील व्याजदर कमी होऊन कर्जदारांचा मासिक हप्ता काहीसा कमी होणार आहे। ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। दिलीप कुमारांना किडनीच्या त्रासामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। दरम्यान दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आज पुढील तपासणीसाठी आयसीयू मध्ये दाखल करण्यात येणार आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये वादास कारणीभूत ठरलेल्या बेळगाव सीमा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राची कान उघाडणी केल्याचं वृत्त कन्नड भाषिकांनी दिलंय। भाषिक राज्य स्थापन करताना सीमांची आखणी करण्याची प्रक्रिया 1956 साली पूर्ण झाली। तुम्ही 50 वर्षांनंतर 2004 मध्ये अर्ज दाखल केला, इतके दिवस तुम्ही काय करत होतात असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला विचारलाय। आधी या अर्जाची वैधता तपासण्याची भूमिका न्यायालयानं घेतली। आता या अर्जाची सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार आहे। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा पार्टी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। AK-47 सह बसलेले दहशतवादी पाकिस्तानच्या सीमेवरून मोठा कट रचत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय। या व्हिडिओमध्ये एका घरामध्ये दहशतवाद्यांची टी पार्टी सुरू असल्याचं दिसतंय। सूत्रांच्या माहितीनुसार हे सर्व दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचं कळतंय। लष्करचा कमांडर दुजाना जरी ठार मारला गेला असला तरी 48 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सीमेवरती घुसखोरी केल्याची माहिती मिळतेय। चीननं पुन्हा एकदा भारताला डोकलाम प्रश्नी इशारा दिलाय। याबाबत चीननं 15 पानांचं निवेदन जारी केलंय। यामध्ये भारतानं कुठल्याही अटींशिवाय डोकलाममधील आपलं सैन्य हटवावं अशी मागणी केली आहे। डोकलाम प्रकरणी भारत विनाकारण भूतानला एका प्याद्याप्रमाणे पुढे करत असल्याचा आरोप सुद्धा चीननं केलाय। डोकलाम हा भूतान आणि चीन या दोन्ही देशांमधील वाद आहे। हा वाद दोन्ही देशांमध्ये राहायला हवा। डोकलाम प्रकरणी कुठल्याही कारवाईचा भारताला अधिकार नाही। भारत या प्रकरणी विनाकारण वाद निर्माण करतोय असा दावा सुद्धा चीननं केलाय। बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय। अंतरात्म्याचा आवाज ऐकून राजीनामा देत असल्याचं नितीश कुमार यांनी म्हटलंय। यावरून नितीश कुमार यांचा अंतरात्मा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत का असा सवाल तेजस्वी यादव यांनी उपस्थित केलाय। पनामा पेपर्स प्रकरणामध्ये नितीश यांचा अंतरात्मा का जागा होत नाही असा सवाल सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विचारला। काँग्रेसच्या गुजरातमधील 42 आमदारांचं वास्तव्य असलेल्या कर्नाटकमधील ईगल टोल गोल्फ रिसॉर्टवरती आयकर विभागानं छापा टाकलाय। कर्नाटक सरकारमधील ऊर्जा मंत्री DK शिवकुमार यांच्या मालकीचं हे रिसॉर्ट आहे। आयकर अधिकाऱ्यांनी शिवकुमार यांच्या घरावर सुद्धा छापा टाकलाय आणि या प्रकरणावरून राज्यसभेमध्ये विरोधकांचा गोंधळ पाहायला मिळाला। आयकर विभागाचे अधिकारी रिसॉर्टवरती केवळ एका आमदाराची झाडाझडती घ्यायला गेले होते असं स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलंय।